फंटॅस्टिक मम्मा या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहेत व्हेज मोमोज। एवढे टेस्टी व्हेज मोमोज झालेत की बाहेरचे खाणे तुम्ही विसरून जाल। तर यासाठी सर्वप्रथम आपण तयारी करून घेऊया। आपण व्हेजीज कट करून घेतले आहेत। शिमला मिरची, गाजर आणि पत्ताकोबी त्याला छान फाईन चॉप करून घेऊया। फाईन चॉप केलेले आपण व्हेजीज एका बाजूला काढून घेऊया। आता कढईमध्ये तेल घेऊ। तेलामध्ये आपण लसूण, अद्रक टाकूया शिजायला। त्यानंतर अगदी थोडं लसूण अद्रक झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची आणि कांदा घालू, थोडं त्याला परतून घेऊया। त्यानंतर आपण फाईन चॉप केलेली व्हेजीज त्यामध्ये ॲड करूया। व्हेजीज छान मिक्स करून घेऊ। 2-3 मिनिटसाठी चांगलं परतून घेऊया। त्यामध्ये वरून आपण ब्लॅक पेपर पावडर आणि चवीनुसार मीठ घालू। अशी आपली छान अशी चविष्ट अशी स्टफिंग तयार झाली आहे। आता आपण मोमोजचं पीठ मळायला घेऊया। त्यासाठी मी 2 कप मैदा घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच तेल घालून छान त्याला मळून घेतलं आहे। अगदी सैल नाही आणि अगदी घट्टही नाही, एक नॉर्मल असं डव तयार करून त्याला 15 ते 20 मिनिट छान असं मुरायला बाजूला ठेवून दिलेलं आहे। मोमोज घडूया। आता विश्रांती दिलेलं पीठ त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। प्रत्येक गोळा असा एका पेढ्याच्या साईज एवढा छोटा आणि त्याची छोटी गोल अशी पातळ पोळी अशी लाटून घेऊया। मधोमध 1 चम्मच आपण जे बनवलेलं स्टफिंग आहे ते त्यामध्ये टाकूया आणि आपल्याला हवा तसा आकार गोल किंवा चंद्रकोर असा मोमोज आपण बनवूया। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मोमोज नीट बंद झाले पाहिजेत। छान भरली आहेत बघा, जसं व्हिडिओमध्ये दिसते। आता मी एक लेयर्स त्याची बनवत आहे, म्हणजे मोमोजला छान पाकळ्या दिसल्या पाहिजे। तर आपले मोमोज तयार आहेत। तर आपण आता याला स्टीम करूया, म्हणजेच वाफवूया। त्यासाठी माझ्याकडे मोमोज स्टीमर नव्हता म्हणून मी अगदी एक घरगुती जुगाड म्हणून केलेलं आहे इडली पात्र। त्यामध्ये पाणी घालून त्याला आधी मी गरम करून घेतलं आहे पाण्याला छान वाफ येईपर्यंत। त्यानंतर माझ्याकडे अवेलेबल असलेली पुरणजाली तिला छान तेल लावून घेतलं आहे। तेल लावून घेतल्यानंतर त्यामध्ये एक करून मी मोमोज ठेवत आहे, एक प्रॉपर अंतरावर, म्हणजे एकमेकांना चिकटणार नाहीत। मध्यम आचेवर 10 ते 15 मिनटं मोमोज वाफवा आणि जेव्हा मोमोज चमकदार आणि मऊ दिसतील तेव्हा समजा मोमोज परफेक्ट झाले आहेत। बस मित्रांनो, गरमागरम व्हेज मोमोज तयार आहे। हे मोमोज तिखट लाल चटणीसोबत सर्व करवा। माझ्या काही दिवसानंतर लाल चटणीचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे। पहिला घास घेताच अगदी मऊ आवरण, ज्युसी स्टफिंग आणि लसणाची चव, एकदम स्ट्रीट फूडची मज्जा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, स्वादिष्ट खात राहा। थँक्यू।